नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे सरपंच संघटनेतर्फे ग्रामपंचायत सचिव बांधकाम कामगार योजनेसाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे सरसकट बंद केले असल्यामुळे अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे दिनांक 26 ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी तिवसा यांना निवेदन देण्यात आले। बांधकाम कामगार योजनेकरिता गावातील लाभार्थ्यांना त्यांनी केलेल्या अर्जावर सचिव सही करत नसल्यामुळे तिवसा तालुक्यातील अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहे। याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढला। त्यानुसार गटविकास अधिकारी मार्फत सर्व सचिवांना प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या। गटविकास अधिकारी यांच्या पत्राला कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याप्रमाणे आदेशाची अवहेलना सचिवाकडून केली जाते। नागरिकांना प्रमाणपत्र दिले जात नाही। पंचायत समितीचे आदेश मानत संघटनेचा आदेश सचिवाकडून पाडला जातो व कामगारांना योजनेपासून वंचित ठेवले जातात। यावरून माननीय कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तथा गटविकास अधिकारी तिवसा दिनांक 11 जुलै 2024 च्या पत्राचे अवहेलना सचिवाने केल्याचे दिसत आहे। संबंधित ग्रामपंचायतचे सचिव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश मानत नाही तर सामान्य जनतेचे काय हा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे ही समस्या पूर्ण नाही झाली तर येत्या काही दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंच संघटनेतर्फे देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। शासनाची बांधकाम कामगार योजना अत्यंत चांगली अशी योजना गेल्या काही समजा 1-4 वर्षापासून सुरू आहे। या योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागात 90 दिवस काम केलेल्या कामगारांना या योजनेचा लाभ होतो, परंतु काही ग्रामसेवक बऱ्याच दिवसांपासून लोकांना 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र देण्यास नकार देतात। याची चौकशी केली असता संघटनेने त्यांचा निर्णय घेतला आहे की हे प्रमाणपत्र आपण द्यायचं नाही। यामुळे काय होत आहे की ही योजना प्रॉपर राबवल्या जात नाही आहे आणि या योजनेच्या लाभापासून ग्रामीण भागात अनेक लोक वंचित राहत आहे। या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की महत्त्वाची का आहे, कारण या योजने थ्रू शिष्यवृत्तीसाठी सुद्धा लोकांना या योजनेचा लाभ होतो। म्हणून अत्यंत महत्त्वाची अशी योजना ही अडगळीस पडली आहे ती केवळ ग्रामसेवक सह्या करत नसल्यामुळे। या अनुषंगानं पंचायत समितीला यापूर्वीही निवेदन केलं आणि आजही सरपंच संघटनेने निवेदन दिलं की ग्रामसेवकांना तुम्ही तशा सूचना द्या, परंतु या मागील 1 महिन्याच्या आधीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती तिवसा यांनी प्रत्येक ग्रामसेवकाला आदेश काढून सूचना केल्या की तुम्ही ग्रामीण स्तरावर हे प्रमाणपत्र द्या। तरीसुद्धा BDO आणि CEO यांच्या आदेशाची पायमल्ली करत ग्रामसेवक आपला मनमानी कारभार करत आहे। त्यामुळे अनेक लोक या योजनेपासून वंचित आहे। बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र देण्याबद्दल शासनाच्या निर्णयानुसार पंचायत समिती स्तरावरून तसेच जिल्हा परिषदेतून ग्रामसेवकांना ग्रामपंचायत सचिवांना सूचना आणि आदेश निर्गमित केलेले आहेत। या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नम्रपणे नकार देत असल्याचे ग्रामसेवक युनियनचे निवेदन या कार्यालयाला प्राप्त आहे। तरी आज सरपंच संघटना तालुका तिवसा यांनी या कार्यालयाला असे निवेदन दिले की बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याबद्दल कार्यवाही न करणाऱ्या ग्रामसेवकांवर आदेश न पाळल्याबद्दल आपण शिस्तभंगाची कार्यवाही करावी। अशा पद्धतीच्या केसेस आमच्या समोर आल्या तर निश्चितपणे या कार्यालयाकडून आदेशाचा अवमान केल्याबद्दल कार्यवाहीच्या नोटीस या कार्यालयातून जातात आणि आदेशाचं पालन करण्यासाठी ग्रामसेवकांना वेळोवेळी आग्रह केले जातं आणि आदेशाचा भंग केल्याबद्दल नियमोचित कारवाई केली जाते।
कामगार योजनेअंतर्गत सचिवांनी जे ग्रामपंचायतीमार्फत गावातील लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ किंवा त्यांनी नकार दिला आहे, त्याकरिता माननीय गटविकास अधिकारी तिवसा यांनी त्या सचिवांमार्फत त्यांना शिस्तभंगाची कारवाईसुद्धा केलेली आहे. तरी त्या शिस्तभंगाच्या कारवाईची अवहेलना करत एकही सचिव त्यावर अंमलबजावणी करत नाही. तरी आम्ही त्या अनुषंगाने आज माननीय गटविकास अधिकारी तिवसा यांना निवेदन देण्यात आले आहे की जर 3 दिवसाच्या आत जर समजा सचिवांनी त्या योजनेची आणि त्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही किंवा व्हिडिओ यांनी केलेल्या कारवाई समजा अंमलबजावणी केलेली नाही तर आम्ही त्वरित मोठं तीव्र आंदोलन लवकरच येत्या दिवसात करणार आहोत, असं सरपंच संघटनेकडून आम्ही जाहीर केलं आहे.